नमस्कार, मी पंकज कुमार दहाड। मागील काही दिवसापूर्वी अर्थात 27 जुलै 2024ला दीक्षाभूमी समितीच्या कार्यालय हॉलमध्ये एक कार्यक्रम घडून आला, ज्यात 100 ते 150 लोक होती। हे कार्यक्रम सुरू असतानाच काही संघटनांच्या लोकांनी कार्यक्रम स्थळी येऊन कार्यक्रमाचा विरोध केला, निदर्शने केली आणि नारे लावले। त्यानंतर या संघटनांनी कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केली की हे कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटना अर्थात बजरंग दलाचा कार्यक्रम आहे। काही लोकांनी याला चक्क RSSची मीटिंग झाली म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली। याच गोष्टीची पडताळणी करण्यासाठी म्हणजेच खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्यासाठी जेव्हा आमच्या न्यूज टीमने या गोष्टीची पडताळणी केली तेव्हा असं दिसून आलं की व्हायरल व्हिडिओ सोबत जी माहिती सांगण्यात येत आहे ती चक्क खोटी ठरत आहे। हो मित्रांनो, ही मीटिंग कुठल्या धार्मिक हिंदुवादी संघटनेची किंवा RSSची नसून महाराष्ट्र प्रदेश पत्रकार संघाची होती। या ठिकाणी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सन्माननीय विश्वनाथ आवडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी नंदुरबार जिल्हाध्यक्ष आणि त्यांची टीम यांना मंचावर आमंत्रित करतो की आपण व्हायरल व्हिडिओमध्ये RSSची मीटिंग किंवा हिंदुवादी संघटनेचा कार्यक्रम असल्याचा दावा खोटा ठरला आहे। ही मीटिंग कुठल्याही धार्मिक संघटनेची किंवा RSSची नसून महाराष्ट्र प्रदेश पत्रकार संघाची होती, ज्याची सुरुवात त्यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीतून केली होती। पुढे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ पोस्ट करत विरोधी संघटनांना चेतावणी दिली की अशा प्रकारे समाजामध्ये दीक्षाभूमीची बदनामी खपवून घेणार नाही, खोट्या गोष्टी पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात कारवाई होईल, त्यांवर मानहानी शिक्षेचा दावा ठोकला जाईल। दीक्षाभूमीला बदनाम करण्याचा काही संघटनांनी सपाटा सुरू केला आहे। आता फेसबुकवर अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होत आहे की एका धार्मिक संघटनेची बैठक 27 जुलै 2024 रोजी दीक्षाभूमी येथे झाली। मुळात ही बैठक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनांची होती। येथूनच त्यांनी आपला संवाद यात्रेची सुरुवात केली। या सर्वांनी लाल दुपट्टे घातले होते व त्या दुपट्ट्यांवरती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हे लिहिलं होतं। वारंवारची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही। सध्या आम्हाला प्राधान्यानं दीक्षाभूमीवरती जे जमीन आहे ते जमिनीचं सपाटीकरण करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमानंतर जे समाजकंटक मुद्दामून दीक्षाभूमीचे बदनामी करतात त्यांच्यावरती आम्ही मानहानीचा गुन्हा दाखल करू। महाराष्ट्रातून अनेक बांधवांचे मला फोन आले, हे म्हणाले की घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत। काही लोक असे आहेत की स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या आईसाहेबांचं सातारामध्ये स्मारक सुरुवात सुद्धा झाली नाही। मुंबई इथे रमाबाईंचं आईंचं स्मारक झालं नाही। पीपल्स एज्युकेशनचं काय झालं हे सांगायची गरज नाही। हिंदू मिलचं काम रखडलं, आम्ही करतो, आम्हाला करू द्या। वारंवार दीक्षाभूमीचा सातबारा नाही, दीक्षाभूमी ही ची जागा दीक्षाभूमीच्या वरती नाही, इथे मेट्रो सोबत कॉन्ट्रॅक्ट झाला, इथे अडाणी सोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे। अशा प्रकारची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही। केवळ धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत आम्ही शांत बसणार आणि त्यानंतर प्राधान्यानं ज्या ज्या लोकांनी दीक्षाभूमीची बदनामी केली त्यांच्यावरती मानहानीचा गुन्हा दाखल करणार। जय भीम। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिक इंडिया।